आमच्या ग्रुपचं नाव आहे मिराजची स्वारी चालेली पंढरीच्या द्वारी. तर ह्या स्वातंत्र्य दिनाच्या अत्यंत आनंदी आणि अभिमानाच्या सोहळ्यात आम्ही सर्वजण वारकरी या वेशभूषात तुमच्यासमोर उभे आहोत आणि ह्याचा आम्हाला सुद्धा आनंद आहे आणि अभिमान पण वाटतोय. आमच्या या वारकरी वेशभूषेमध्ये महाराष्ट्राची माती, वारकरी संस्कृती, शेतकऱ्यांचा सन्मान, स्त्रीशक्तीचा अभिमान आणि आपला भारताचा तिरंगा या सगळ्यांचा एक सुंदर संगम आहे. आमची वारकरी वेशभूषा वेगवेगळ्या शैली दर्शवते, जसं की डोक्यावरची टोपी ही साधेपणा, शिस्त आणि सन्मानाचं प्रतीक आहे. कुर्ता आणि धोतर महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राच्या मातीचा प्रतीक दर्शवते. गळ्यातील रुद्राक्षांची माळ ही श्रद्धा, संयम आणि अध्यात्माचं प्रतीक आहे. अनवाणी पायाने चालणे हे त्याग, कष्ट, नम्रता आणि वारकरीच्या साधेपणाची जाणीव करून देते. आणि नऊवारी साडी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, स्त्रीशक्तीच्या अभिमानाची आणि महाराष्ट्राची परंपरेची शान आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची ओळख आहे. ती केवळ भक्ती नसून सामाजिक समता आणि एकात्माचं प्रतीक आहे. अरे पण ते असू द्या, आपल्याला वारीला जायचं आहे ना. हो, थांबा जरा. आता काय? हो, आपण सगळं अरेंज केलंय, पण एक प्रोक्रुटमेंट इश्यू राहिलाय. अरे देवा, आता काय झालं? अरे आपण तर सर्वांनी आता गणेश वगैरे परिधान केले, पण हे जे टाळ आणि मृदुंग आहे त्याची परचेस ऑर्डर काढली आहे. अरे बाबा, वारीला निघतोय, साईटवर नाही. अरे हो, विसरलो. ते आम्ही प्रोक्रुटमेंट वाले ना, त्यामुळे आम्हाला ते वेंडर आणि पीओ नाही दिसले ना तर आमचं मनच अस्वस्थ होऊन जातं. अरे पण रिक्वायरमेंट काय? अरे रिक्वायरमेंट खूप मोठी आहे. काय? हे बघ, आपल्याला 5 वारकरी पाहिजे, बरोबर. 5 फळं पाहिजे, बरोबर. 5 फुलं पाहिजे, बरोबर. प्रसाद पाहिजे, बरोबर. आणि काय? एक लाडू एक्स्ट्रा. अरे हा पेमेंट करतोय की स्वतःसाठी शॉपिंग करतोय? अरे मित्रा, प्रोक्रुटमेंट मध्ये ना पर्सनल इंटरेस्ट नसतो, क्वांटिटी इंटरेस्ट इम्पॉर्टंट असतो. अरे पण एवढी तयारी कशासाठी झाली? हो माऊली, परचेसचा रूल काय आहे? काय? पहिला रिक्वायरमेंट, बरोबर. मग कोटेशन, बरोबर. मग निगोशिएशन, मग अप्रुव्हल. आणि मग काय, वेंडरला पीओ दिला की वेंडर बोलतो, साहेब रेट वाढला. तू काय करतोस? मी काय करणार, वेंडरला कॉल करून सांगतो थोडं डिस्काउंट द्या विठ्ठलाच्या नावावर. अरे पण वेंडर काय बोलतो? वेंडर काय बोलणार, वेंडर बोलतो साहेब विठ्ठल वेगळा, जीएसटी वेगळा. अरे बाबा, पण आता तर ऑफिस सोड, आपण वारीला जायच्या तयारीत आहोत. एक वेळ मी ऑफिस सोडेल, कोटेशन नाही. अरे तू कोटेशन घेऊन काय दिंडीला चाललास? हो तू काय विठ्ठलाला मागणारच? हो मागणार आहे. काय म्हणणार आहेस? मागणार. दर्शन असेल तर बेस्ट रेट, प्रसाद असेल तर लोएस्ट रेट, आणि ब्लेसिंग असतील तर अनलिमिटेड क्वांटिटी. अरे बाबा, हे राहू द्या, आपल्याला वारीला जायचंय ना, तुम्हाला तयारी करायची ना. चला. अरे हो, पण माझा अजून एक प्रश्न आहे. काय? हे सगळं आपण वारीचा प्लॅनिंग करतोय, बरोबर. पण याचं बजेट अप्रूव्ह कोण करणार? अरे तू काय बजेटचं जेवढं काय आहेत ना आपल्याकडे. अरे बजेट अप्रूव्ह झाला, पण आपली आजची वारी आहे अजून एका कारणासाठी खास. कशासाठी? 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. अरे हो, आपण ते विसरलोच या ऑफिसच्या डेडलाईनचाच फक्त आपण विचार केला. अरे तू परचेस मध्ये वेंडरच्या रेटचा विचार करतो, टेंडरच्या डेडलाईनचे विचार करता, मी प्रोजेक्ट एक्झिक्युशनचा विचार करतो. तसंच या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतलेले त्यांनी सुद्धा आपल्या आयुष्याची डेडलाईनच ठरवली होती. आणि त्यांनी त्यांचं घर, दार, मुलं बाळं यांचा विचार न करता आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून दिलंय, म्हणूनच तर आपण आजची ही वारी एकदम आनंदात साजरी करतो. बरोबर आहे. आज या स्वातंत्र्यासाठी ज्या लढलेले आणि संघर्ष केला त्या लोकांमुळेच आपण ही वारी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने आपण इतकी वर्ष साजरी करत आहोत. तर आपण सर्वांनी एकत्र येऊन हाच आपण एक संकल्प करूया की प्रामाणिकपणे काम करूया, सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, एकजुटता दाखवूया, शेतकऱ्यांचा सन्मान करूया आणि जात, धर्म, भाषा या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून आपण एकत्र राहूया. कारण वारकरी आपल्याला तेच शिकवतो की समता, एकता आणि संस्कृती ही जपण्याची जी कला आहे ती वारकऱ्यांकडूनच येते. म्हणूनच बोलतो, बोला पुंडलिक हरी.